तर हे आहे माझं बाथरूम आहे, हे माझं आंघोळीचं, हे बघा. तर इथं फॉल्ट झाला होता का, इथे जे आहे ना, कुठे गेलं, इथे पाणी येत होतं भिंतीतून. तर आम्हाला वाटलं ही जी नळाची जी पाईप आहे, म्हणजे ह्या ज्या नळ्या आहेत ह्या इथं असतील म्हणूनच इथं पाणी येत आहे. पण आम्ही इथं थोडंसं फोडलं, आम्हाला इथे काही नळ्या दिसल्या नाही. त्याच्यानंतर मिस्टरांनी इथे फोडलं, पण इथे पण काही दिसले नाही. नंतर इथे फोडलं, त्याच्यानंतर पण आम्हाला असं वाटलं होतं आधी का इथे काहीतरी प्रॉब्लेम असेल, हे जो पाईप आहे हा लिकेज असेल. पण तसंही काही झालं नाही आणि आम्ही एवढं हे सगळं फोडून ठेवलं, हे आणि हे. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं, तरी पण पाणी येत होतं, पण आम्हाला असं वाटलं की इथे मध्ये कुठेतरी फुटलेलं आहे का काय. मग असंच थोडंसं डोकं लावलं आणि म्हटलं आपण इथे फोडून बघू. तर हा आमचा गिझर आहे. इथे फोडल्यानंतर आमच्या लक्षात आलं का फॉल्ट इथे झालेला आहे. बघा, थोडासा दिसत असेल तुम्हाला पाणी. तर फक्त इथे थोडासा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यासाठी आम्हाला ही एवढी, म्हणजे एवढं फोडतोड करावं लागलं. तर हे बघा पाणी आता कमी झालेलं आहे, पहिले जास्त येत होतं. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, हे बघा दिसत असेलच. इथे जे हा काय म्हणतात काय माहिती याला, हे लूज झालं होतं म्हणून इथून पाणी पूर्ण भिंतीतून असं खाली उतरत होतं आणि हा जो गॅप असतो ना, इथून पाणी येत होतं. तर आता हे आम्हाला समजलं आता काय फॉल्ट झालं आहे. मिस्टरांनी ते ओके पण केलं, थोडंसंच होतं फक्त तिथं ते आता, पण आता नाही आहे पाणी. तर आता सिमेंट लावून घेते मी आणि पॅक करते. भाजीपाल्याची जी भाजीपाला भरून देतात ती, आणि तिने मी आता सिमेंट असं मिक्स करून हे असं आता याच्यात भरते. मी किती पण व्यवस्थित काम केलं तरी माझा नवरा त्याच्यामध्ये काहीतरी खोडच काढणार, आणि ते मला म्हणाले तुला काही व्यवस्थित जमलं नाही, हो बाजूला, मीच लावतो. नंतर अर्शू प्रणितला ट्युशनला सोडायला जायचं होतं, त्याचीच तयारी चालू होती. घरी आले मी, दूध संपलेलं होतं, हे बघा दूध घेऊन आली. तर दूध गरम करते, आणि आज डेअरीमधून दूध आणलं कारण आम्ही जो दूधवाला लावलेला आहे तो काही येत नाही आहे, बंद झालेला आहे. त्याच्यामुळे मी आता दूध डेअरीतून घेऊन आलेली आहे. तर बस आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशा छोट्याशा आणि छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.